नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल त्यातील पहिला धडा पृथ्वी आणि वृत्ते यांचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। प्रश्न पहिला अ, अचूक पर्यायासमोर चौकटीत बरोबरची खूण करा। 1. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? पर्याय: रेखावृत्ते, अक्षवृत्त, आंतरराष्ट्रीय वाररेषा। उत्तर: आंतरराष्ट्रीय वाररेषा। 2. रेखावृत्ते कशी असतात? वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार, बिंदू स्वरूप। उत्तर: अर्धवर्तुळाकार। 3. अक्षवृत्त व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते? पर्याय: कोनीय अंतर, वृत्तजाळी, गोलार्ध। उत्तर: वृत्तजाळी। 4. उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत? पर्याय: 90, 91, 89। उत्तर: पर्याय: 90। 5. पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार झालेले आहेत? 0° मूळ अक्षवृत्त व 180° रेखावृत्त, 0° मूळ रेखावृत्त व 180 रेखावृत्त। उत्तर हेच आहे। 6. खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते? पर्याय: विषुववृत्त, उत्तर ध्रुव, मूळ रेखावृत्त। उत्तर: ध्रुव उत्तर आहे। 7. पृथ्वीगोलावर 45° उत्तर अक्षवृत्त हे किती ठिकाणचे मूल्य असू शकते? पर्याय: 1, अनेक, 2। उत्तर: अनेक। पुढील प्रश्न ब, पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करा। या सर्वांची उत्तरे आपण खाली दिलेली आहेत, ते पाहूया। प्रश्न 1 ते 5 आहेत। यामध्ये मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते। उत्तर: अयोग्य। मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर नसते। सर्व अक्षवृत्त विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात। उत्तर: अयोग्य। सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताला एकत्रित येत नाहीत। 3. अक्षवृत्त व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत। उत्तर: योग्य। 8° 4 मिनिटे 65 सेकंद उत्तर रेखावृत्त आहे। उत्तर: अयोग्य। 8° 4 मिनिटे 65 सेकंद हे उत्तर अक्षवृत्त आहे। 5. रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात। उत्तर: अयोग्य। रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात। पुढील प्रश्न ई, पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून तिच्या समोरील चौकटीत बरोबरची खूण करायची आहे। आपल्याला इथे 4 वृत्तजाळी दिलेली आहेत। चारही आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मधली आकृती मिळणार आहे, त्यामुळे तिथं आपण बरोबरची टिक करायची आहे। पुढील प्रश्न उत्तरे लिहा। क प्रश्न आहे, त्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। या चारही प्रश्नांची सविस्तर उत्तर आपण पाहू। पहिला प्रश्न, उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे ओळखाल किंवा कसे सांगाल? उत्तर ध्रुवाचे अक्षांश 90° उत्तर अक्षवृत्त रेखांश, 0° रेखावृत्त आहे। 2. कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते? कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर 23.5° ते 23.5° म्हणजेच 47° असते। ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा। उत्तर: कोलंबिया, ब्राझील, केनिया, सोमालिया, इंडोनेशिया। 4. वृत्तजाळीचे उपयोग लिहा। त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे: पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी या जाळीचा उपयोग होतो। त्यातील दुसरा मुद्दा, आजच्या आधुनिक युगात भौगोलिक माहिती प्रणाली GIS व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS मध्ये वृत्तजाळीचा उपयोग होतो। इंटरनेटवरील गुगल मॅप किंवा गुगल ॲप, विकिमॅपिया, इस्रोच्या बुहन या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये ही वृत्तजाळी उपयोगात आणली जाते। चौथा मुद्दा, आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्येही वृत्तजाळीचा उपयोग होतो। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर एक सूचना आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील। पुढील प्रश्न ड,
पुढील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये अक्षरवृत्त व रेखावृत्ते यांचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत. आकार, माप, अंतर, दिशा आणि संबंध. हा तक्ता पुढे व्यवस्थित पूर्ण करून दिलेला आहे, तो पहा. वैशिष्ट्ये: आकार, अक्षरवृत्ताचा वर्तुळाकार, रेखावृत्त अर्धवर्तुळाकार. माप, अंतर, प्रत्येक अक्षरवृत्ताचे माप वेगळे असते. प्रत्येक रेखावृत्ताचे एकमेकांपासून अंतर सारखेच असते. दिशा, संबंध, दोन अक्षरवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते, म्हणजेच सर्व अक्षरवृत्ते एकमेकांना समांतर असतात. दोन रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर दोन्ही ध्रुवाकडे हे अंतर कमी असते. अशा प्रकारे आपण 1 ते 5 प्रश्न व्यवस्थित संपूर्ण उत्तरासहित पाहिलेले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.